नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मोठी कार्तिकी अमावस्या. तर कार्तिकी अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा आपल्या लहान मुलांना सतत इडापिडा किंवा नजरबाधा होत असेल तर ते दूर होण्यासाठी काळ्या तिळांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. घरात जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्यात तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुम्हाला जर पितृदोष असेल तर त्यासाठी पण तुम्ही आजच्या दिवशी उपाय केलात तरी ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग काळ्या तिळांचा कसा उपाय करायचा आहे आणि कधी करायचा आहे, कोणी करू शकतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अमावस्या आल्यानंतर सगळ्यात जास्त सेवा म्हणजे आपण ज्याप्रमाणे देवांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पितरांची पण सेवा करतो. आपण देवांची सेवा दररोजच करतो पण आपल्या पितरांसाठी सेवा मग आपण अमावस्येच्या दिवशीच सेवा करतो. तर मग काय करायचं आहे, आपल्याला काळ्या तिळांचा उपाय करायचा आहे. मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची पण पूजा करायची आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरात सतत एखादी व्यक्ती सतत आजारी असते त्यावेळेस पण त्या व्यक्तीला पितृदोष असू शकतो किंवा एखादा लहान मुलगा म्हणा तुमच्या घरातील किंवा मुलगी म्हणा सतत आजारी पडते किंवा सतत नजरबाधा वगैरे होते, इडापिडा काय ना काय असा त्रास होतच असतो घरातल्या व्यक्तींना. त्यावेळेस मग हे पण लक्षणं असू शकतात की पितृदोष असल्याची. मग त्यासाठी मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर काय करायचं आहे की हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता. यामुळे काय होते की आपल्या घरात जर पितृदोष वगैरे असेल तर त्यावेळेस मग काय होतं की आपल्याला पैशांच्या अडचणी निर्माण होतात. तर मग त्यासाठी मग काय करायचं आहे की हा दोष जर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी मग काय करायचं आहे, एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची 5 फुलं त्यात टाकायची आहेत आणि मग थोडेसे चिमूटभर काळे तीळ त्यामध्ये मग टाकायचे आहे. आणि मग काय करायचं आहे, त्यानंतर दक्षिण दिशेकडे मग आपल्याला तुम्ही जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे ते मग आपल्याला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. आता दक्षिण दिशेलाच का, तर आपल्या घरात जर अशा अडचणी सतत येत असतील तर त्यावेळेस मग पितृदोष असू शकतो. त्यामुळे मग पितृदोष दूर होण्यासाठी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. का तर त्यामध्ये काळे तीळ टाकल्यानंतर पितृदोष दूर होण्यास मदत होते. मग अशा पद्धतीने मग आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तर यामुळे काय होतं की आपला पितृदोष दूर होतो आणि मग पैशाच्या वगैरे अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी निर्माण होणार नाहीत. तर मग त्यानंतर दुसरा उपाय काय करायचा आहे आपल्याला की एक मग आजच्याच दिवशीच करायचा आहे तो पण एक शेणाची म्हणजेच की गाईची गौरी घ्यायची आहे. गाईच्या शेणांची आपल्याला गौरी घ्यायची आहे. आता जवळपास तुम्हाला कुठे विकत भेटली तर तुम्ही विकत घेऊ शकता किंवा तुमच्या घरी गाई वगैरे असेल तर मग त्यासाठी तुम्ही अगोदरच गौरी बनवून ठेवू शकता. आणि मग काय करायचं आहे, ती गौरी घेऊन मग हा उपाय आपल्याला दरवाजाच्या बाहेर करायचा आहे. उपाय जो मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेर. मग त्यावरती मग आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही मग साधा कापूर पण घेऊ शकता. पण भीमसेनी कापरामध्ये कसं नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे मग भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. आणि ज्या तुम्ही 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्या आहात त्यावरती मग आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे थोडंसं आणि मग त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. तर मग काय करायचं आहे, अशा पद्धतीने मग हे कापूर वगैरे जाळायचं आहे. तर हा दरवाजाच्या बाहेर उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं की मग पितृदोष असेल तर दूर होतो किंवा घरात पैशाच्या अडचणी असतील तर निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होतील किंवा मग एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजारपण बरं होण्यास मदत होते. तर ह्या सगळ्या हे जे उपाय आहेत तर काळ्या तिळांचा खूप प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात. आणि त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या घरात जी व्यक्ती घरात व्यवसाय वगैरे करते किंवा पैसे वगैरे कमवते किंवा नोकरीसाठी वगैरे जाते बाहेर तर त्या व्यक्तीला पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरात सतत आजारी असते तर ह्या व्यक्तीसाठी मग काय करायचं आहे आपण, तर ज्यावेळेस सकाळी आंघोळ करणार असेल ती व्यक्ती त्यावेळेस मग त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी मग आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे. तर यामुळे काय होतं की
त्या व्यक्तीमधील म्हणा किंवा नकारात्मकता असेल किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या व्यक्तीला पितृदोष असेल तर मग त्यामुळे पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग पितृदोष पण दूर होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजेच की जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा सतत काही ना काही खूप दवाखाने करून पण आजार पण बरं होत नसेल तर त्या व्यक्तीसाठी पण मग असाच उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीला पण मग आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकून मग ते पाणी आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे. यामुळे काय होतं की मग त्या व्यक्तीचा आजार पण हळूहळू बरं होण्यास मदत होतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की असे उपाय करण्यासाठी मग बऱ्याच जणांना ह्या गोष्टींवरती विश्वास राहत नाही, पण आपण एखादं संकट तरी अडवू शकत नाही. पण त्यासाठी मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय मग एकदम आपल्या हातावर निभावण्यापेक्षा थोडंसं बोटावरती निभावलं जाईल. त्यामुळे मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे मोठं संकट न येता टळण्यास म्हणजेच की मोठे संकट टळण्यास मदत होते. तर म्हणजेच काय होतं की आपण अडचणी तरी येणार नाहीत असं तरी करता येणार नाही, पण त्यासाठी मग आपण उपाय म्हणून किंवा सेवा म्हणून तरी आपण आजच्या दिवशी असे उपाय करू शकतो. तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन वगैरे करणार आहे त्यावेळेस मग हळदीचं लेपन करण्या अगोदर घराबाहेर म्हणा किंवा घरात म्हणा चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि त्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र नसेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि मग हे जे पाणी आहे तर घराबाहेर शिंपडायचं आहे. यामुळे काय होते की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. किंवा घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही सगळ्या घरात हे पाणी शिंपडायचं आहे, यामुळे काय होतं घरात पण वातावरण जर सतत वादविवाद होत असतील तर म्हणजेच की नकारात्मकता निघून जाते. किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या रूममध्ये पण हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस मग आपल्याला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये पण आपल्याला चिमूटभर काळे तीळ आणि एक लवंग जाळायचे आहे. तर काय होतं की लवंग आणि काळे तीळ जाळल्यामुळं की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते लवंग, आणि मग त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आणि मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आजारपण म्हणा किंवा पैशाच्या अडचणी म्हणा दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे तर कोण करू शकतं, हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस मग हा उपाय पुरुषांनी केलात तरी हरकत नाही. आणि मग दिवसभर आपल्याला मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा विष्णू सहस्त्रनाम पण तुम्ही मग मोबाईलवर लावू शकता. यामुळे मग आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.